आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। लिंगायत धर्मगुरूंना झालेल्या दमदाटी व शिवीगाळीच्या निषेधार्थ मिरजेत लिंगायत आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे पोलीस उपअधीक्षक यांना दिले निवेदन। लिंगायत समाजाचे धर्मगुरू यांच्यावर काल जत येथील ककमरी या गावामध्ये गेले असता भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली। या प्रकरणी आज मिरजेतील समस्त लिंगायत समाज यांच्याकडून पोलिसांना या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना लिंगायत समाजाचे विराज कोकणे म्हणाले की लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न या लोकांकडून होत असून काल जी काय गोष्ट घडलेली आहे ती समाजाच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्ह आहे। आमचा समाज लिंगायत समाजात शांतताप्रिय असून व्यापार शेती करत असताना राजकारणाकडे डोळेझाक करत असताना आणि हेच आमच्या गुरु आम्हाला शिकवून देत असताना बसवेश्वर महाराज यांना ही शिकवण दिलेली असताना जर काही या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा आम्ही मिरज तालुका लिंगायत समाज समस्त लिंगायत समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत या भाजपच्या कार्यकर्त्यांवर येत्या 2 ते 3 दिवसात कडक कारवाई करावी, अन्यथा सांगली जिल्ह्यातला लिंगायत समाज काय आहे हे दाखवून देऊ। निवडणुकीच्या काळात कुठेही जातीजातीत भांडण लावण्याचा प्रकार केला तर भाजपच्या विरोधात समस्त लिंगायत समाज सांगली जिल्ह्यात विरोधात मतदान करेल असा इशारा समस्त लिंगायत समाजाने दिला। काल जतमध्ये आमचे लिंगायत समाजाचे एका पीठाचे धर्मगुरू खाजगी भेटीसाठी आणि त्याच पद्धतीनं समाज प्रबोधनासाठी ककमरी या गावी बाकीच्या गावात गेलेले असताना भाजपचे काही पदाधिकारी यांनी त्यांना रोखून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळी केली, त्याच पद्धतीनं दमदाटी केली गेली। राजकीय वैरत्व हे कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यामध्ये असलं तर चालतं, पण काही कारण नसताना आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय त्यांचा भाग नसताना या लोकांनी मुद्दा म्हणून लिंगायत समाजाला टार्गेट करायचं ठरवलेलं असं दिसते। कारण जतमध्ये गेल्या 4 दिवसापासून अशा अनेक घटना घडत आहेत। त्या लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून होतोय आणि आज जी काय गोष्ट घडलेली आहे ती अत्यंत समाजाच्या दृष्टीनं अत्यंत निषेधार्ह आहे। आमचा समाज लिंगायत समाज हा शांतताप्रिय व सोशिक आहे। व्यापार आणि शेती करत असताना राजकारणाकडे डोळेझाक करत असताना आणि हेच गुरु आम्हाला शिकवण देत असताना बसवेश्वरांनी ही शिकवण दिलेली असताना जर काही या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर काही अशी गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा आम्ही मिरज तालुका लिंगायत समाज समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं निषेध करतोय। त्याच पद्धतीनं हे जे कोण लोक आहेत या लोकांच्यावर ह्या येत्या 2 ते 3 दिवसात कडकच्या कडक कारवाई करावी आणि जर कडक कारवाई नाही केली तर सांगली जिल्ह्यातला लिंगायत समाज काय आहे हे एकदा या प्रशासनाला सुद्धा दाखवून द्यायची वेळ येईल असं मला वाटतंय। तरी मला प्रशासनास विनंती आहे की या निवडणुकीच्या काळात कुठेही जाती तेढ न वाढवता तेढ वाढवायचं नसेल तर हे जे कोण हे आरोपी आहेत यांच्यावर त्वरित कारवाई करावी व त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करून याचा आम्ही निषेध करतोय। आणि जर कारवाई नाही झाली तर या भाजपच्या विरोधात आमचा समस्त लिंगायत समाज सांगली जिल्ह्यात या भाजपच्या विरोधात मतदान करेल एवढंच तुम्हाला सांगतो। या बाबतीत आम्हाला एकच सांगायचं आहे, आम्हाला कुठलाही वैरत्व नको आहे, जाती जातीमध्ये वाद नको आहे, धर्मामध्ये वाद नको आहे, पण जर काही राजकीय द्वेषानं जर काही गोष्टी घडत असतील तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।